गुड मॉर्निंग मंडळी. आमच्या सुंदर बॅकयार्डमधून सकाळची ही वेळ म्हणजे खरंच काही वेगळीच असते. चारही बाजूंनी हिरवळ, पक्ष्यांचा आवाज आणि आपल्या बॅकयार्डमधला हा सुंदर नजारा. दिवसाची सुरुवातच अगदी प्रसन्न होते. आणि आज आपल्या बॅकयार्डमध्ये फुलं पण छान फुललेले आहेत. तर बऱ्याच दिवसांपासून ही फुलं वगैरे हे बॅकयार्ड आमचं शेअर केलं नव्हतं मी. तर म्हटलं आज इतके छान सगळं दिसतंय तर आज चला म्हटलं तुमच्याशी शेअर करूया. आणि हो, हे आमचे राजहंस पण पाण्यात मनसोक्त डुंबतानाही बऱ्याच दिवसांनी दाखवत आहोत. त्यांचा हा जो पाण्यात खेळतानाचा नजारा आहे हा पाहिला की आपल्यालाही काही वेळ त्यांच्याकडे बघतच राहावंसं वाटतं. आणि हे बघा आमच्या बॅकयार्डमधले हिरवेगार उंचच उंच झाडं आणि असं सकाळच्या कोवळ्या उन्हात त्यांचं सौंदर्य अजूनच खुलून दिसतं. खरं सांगायचं तर अशा हिरवाईमध्ये काही क्षण शांतपणे घालवले की मन अगदी प्रसन्न होतं. चला तर आजच्या या सुंदर सकाळी आपल्या बॅकयार्डमध्ये अजून काय काय पाहायला मिळतं आहे, झाडांमध्ये अजून नवीन काय काय घडलं आहे आणि आज आम्ही दिवसभरात काय काय करणार आहोत हे तुमच्याशी शेअर करत आहोत. तर मंडळी, आज आषाढ महिन्यातला हा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही सालाबादाप्रमाणे जसं दरवर्षी मंगळवार किंवा शुक्रवार पाहून आई माऊल्यांना नैवेद्य देत असतो. तर यावेळेस हा महिना जवळजवळ निघूनच गेला आणि आजचा हा शेवटचा शुक्रवार आहे. तर म्हटलं चला आज वेळात वेळ काढून नैवेद्य द्यायला जाऊया. तर हे आमच्या आई माऊल्या बघा इथे वेशीवर म्हणता येईल गावाच्या गिरणा नदीच्या काठी बसलेल्या आहेत. आषाढ महिना म्हटलं की आपल्या महाराष्ट्रात भक्ती, परंपरा आणि श्रद्धेचं एक वेगळंच वातावरण असतं. आणि आजच्या या पवित्र दिवशी आम्ही आलो आहोत गिरणा नदीच्या काठी आई माऊलीला नैवेद्य दाखवण्यासाठी. आमच्या इथली एक जुनी आणि श्रद्धेने जपलेली प्रथा आहे की आषाढ महिन्यात शुक्रवार किंवा मंगळवारी आई माऊलीला नैवेद्य दाखवून तिचं स्मरण केलं जातं आणि आपल्या कुटुंबासाठी सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीची प्रार्थना केली जाते. आणि नदीकाठी येऊन नैवेद्य दाखवण्यामागे एक सुंदर भाव आहे की निसर्गाने आपल्याला जे काही दिलं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि आई माऊलींच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करणं. तर आजूबाजूला ही वाहणारी शांत गिरणा नदी, नदीकाठचा निसर्ग आणि या पवित्र वातावरणात केलेली पूजा मनाला खूप समाधान देऊन जाते. नैवेद्य म्हणजे मेथीची भाजी, पोळी आणि नारळ. फक्त देवाला अन्न अर्पण करणं नाही तर आपल्या मनातली कृतज्ञता, श्रद्धा आणि प्रेम देवाच्या चरणी अर्पण करणं आहे. आजच्या दिवशी आई माऊलींकडे एकच प्रार्थना, आमच्या कुटुंबावर सदैव तुझी कृपादृष्टी राहू दे, सर्वांना सुख, समाधान आणि उत्तम आरोग्य लाभू दे आणि आमच्या शेतात सदैव हिरवळ आणि भरभराट राहू दे. आमच्यासारख्या इतर अनेक महिलांची पण पूजेसाठी तिथे गर्दी आणि लगबग सुरू होती, कारण हा आज शेवटचाच दिवस होता. आणि मग ही पूजा आटोपून झाल्यावर आम्ही थोडंसं मग नदीच्या काठी म्हटलं जरा थांबूया आणि तिथला विहंगम दृश्याचा आस्वाद घेऊया. आमची वनश्री पण या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होते बरं का. ती सगळं बघत असते आणि तीही जे आम्ही करतो ते ती पण फॉलो करत असते. तर हे तिच्यावर म्हणजे मुलांवर आत्तापासूनच संस्कार झालेले चांगले असतात. पूजा आटोपून झाल्यावर आम्ही आमचं सगळं सामान पुन्हा पिशवीत भरून घेतलं. इवन ज्या प्लास्टिकची पिशवी आम्ही आणली होती ती पण आम्ही पुन्हा आमच्या याच्यात ठेवून घेतली, कारण कसं आहे आपला कचरा ही आपली जबाबदारी असते आणि चांगल्याची सुरुवात आपण स्वतःच केली पाहिजे. हां, आता तिथे आम्हाला आढळलं तर आम्ही व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत. तिथे सगळं पिशव्या वगैरे प्लास्टिक तसंच फेकून दिलेलं होतं
आता ह्या रूढी परंपरा पाळणं चांगलं असतं, म्हणजे आम्हीही त्या पाळतो. पण मग थोडंसं नागरिकांनी पण या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. आणि प्रशासनाने पण जर इथे इतके लोक येत आहेत, काहीतरी विधी करतायत, तर मग एक तिथे मोठा कचराकुंडी ठेवायला हरकत ठेवायला पाहिजे नव्हती. होती. हो. त्या जागेचं पावित्र्य जपलं पाहिजे. आता ही बघा नदी, आमची गिरणा नदी. मालेगावला 2 नद्या लाभलेल्या आहेत, गिरणा आणि मोसम. तर त्यातली ही गिरणा, गिरणा. तिला पुढे मोसम येऊन मिळते. हां, हा. ते बघा तेव्हा कसं फेकता बघा लोक. पिशवी बघा. पण फेकली. एवढा मोठा दादा माणूस चांगला. बघा हे कसे फेकतात. आता बघा हे सो कॉल्ड सुज्ञ लोक निर्माल्य नदीत फेकतात. इथपर्यंत ठीक होतं, पण त्याच्याबरोबर त्यांनी प्लास्टिकची पिशवी पण नदीत फेकून दिली. काय म्हणायचं आता यांना? तर नुसतं प्रशासनाच्या नावाने बोंबा मारण्यात काय अर्थ नाही. प्रत्येकाने त्याची जबाबदारी पार आपलं पाडली पण पाहिजे. काहीतरी आपलंही कर्तव्य असतं. कर्तव्य आहे आपल्या शहराचं स्वच्छतेप्रती. स्वच्छता, आरोग्य जपण्याप्रती. आणि आम्हाला तिथे अजून एक गोष्ट आढळली की शहरातून येणाऱ्या गटारींचं पाणी डायरेक्ट नदीत सोडलेलं एका होतं. मोठ्या पाईपामधून ते काळं काळं पाणी दिसलं मला. हां, ते डायरेक्ट नदीत जात होतं. त्याच्यावर कुठलंही प्रक्रिया, शुद्धीकरण काही दिसलं नाही. डायरेक्ट नदीत सोडलं होतं. ही म्हणजे हे पाहून आम्ही तर शॉकच झालो. तर म्हणजे आता मालेगाव शहर तसं तर जिल्हा केडरचं शहर आहे, आणि तिथे अशा गोष्टी घडल्या म्हटल्यावर म्हणजे कायच बोलायचं. हा सगळा विरोधाभासच म्हणावा लागेल ना, की एका बाजूला तुम्ही पूजा करतात, निर्माल्य नदीत टाकतात, आणि त्याच नदीत वरून पिशवी फेकतात. पिशवी फेकतात, आणि त्याच नदीत गटाराचंही पाणी जात आहे. गटाराचंही पाणी सोडलं जातं. म्हणजे हे किती काही अशी विदारक चित्र आहे. विदारक आहे. आणि कशी आहे आपली संस्कृती, काय अशी आहे का? हं? आणि आता ते फॉरेनमध्ये तर काय असं नद्यांना पूजा वगैरे पूजत नाहीत, पण मग तिथे नदीत अशी घाण पण नाही टाकत. बरोबर आहे बरोबर आहे. हो ना, ना? याला मग ते हुशार की आपण. हं? तर मग हे बघा, आता इथे हा कचरा सगळा तसाच फेकलेला होता. तर इथे एखादी कचराकुंडी राहिली असती तर लोकांनी टाकलं असतं तिच्यात. तर मग आता प्रशासनाने बघा याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं. आणि इथेच मला आमचा भाचाही भेटला. मग थोडा वेळ त्याच्याशी गप्पा करून आम्ही घरी जायला निघालो, कारण मला लगेच जेवण करून हॉस्पिटललाही जायचं होतं. सध्या पावसाळी वातावरण असतं. मग संध्याकाळी हॉस्पिटलमधून आल्यावर आमचं इव्हिनिंग रुटीन सुरू झालं. तर मी 15 दिवसापूर्वी आम्ही नाशिकला गेलो होतो. मग येताना एका नर्सरीत थांबलो. तिथून मग मी हे पांढऱ्या जांभळाचं रोप घेतलं. ते तसं दुर्मिळच म्हणावं लागेल, कारण आपण जांभळ्या रंगाचे जांभूळ पाहिलेले आहेत, पण पांढरे पांढरं अजून नाही पाहिले. हां. तर मग मला हे कधीच घ्यायची इच्छा होती. मग त्या नर्सरीत विचारलं, आहे म्हणे. मग चला, मग मग मी घेऊनच टाकलं ते. तर ते आता रिपोर्टिंगसाठी वेटिंगला होतं. आणि 2 पळस पण आलेले होते मला, वनश्रीच्या डॅडींनी आणून दिले होते. तर ते पण लावायचे होते आता. आणि पळस ते कशासाठी लावायचे? हां, सांगते मी. थोडी पळसाचं माहिती मला द्यायचीच कारण आहे. मला एवढंच माहिती आहे, हां. पळसाला पाणी देणंच. हो, तर तोच तो पळस. आणि ही बघा माझी माती, ही आम्ही घरीच तयार केली असं म्हणायला हरकत नाही. ही फक्त पालापाचोळा, घरातल्या कचऱ्याचं पासून बनवलेलं खत, याची बनलेली माती ती. त्याच्यामुळे किती तिचा छान तो आहे. काळाशा रंग हो आणि ना. भुसभुशीतपणा. खतच दिसतं तिच्यात सगळं. खतच, खतयुक्त माती ती सगळी. हो. जिवंत माती म्हणता येईल तिला. त्याच्यात मी ते रिपोर्टिंग केले. मग आज इथे वनश्री पण बघते आहे. तर रिपोर्टिंग मी आधी पण दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे आज काही दाखवलं नाही. तर तळाशी, कुंडीच्या तळाशी पालापाचोळा 50% भरून त्याच्यात माझं ते पॉटिंग मिक्स टाकून रोपं लावून टाकले. तर आता ते लावून ते सावलीत ठेवून दिलं मी त्या कुंड्या, जेणेकरून ते तिथे सेट होतील. आणि नंतर मला हे रोपं तसे शेतातच न्यायचे आहेत, पण म्हटलं सध्या कुंडीत त्यांना राहू देऊ. तर आता पळस बद्दल बोलायचं झालं तर जुन्या काळात म्हणजे आपले जुने लोक जे द्रोण किंवा पत्रावळ्या बनवायचे, ते पळसाच्या पानापासूनच बनवतात. इथे आई दळण करण्याचं काम सुरू आहे.
आता हे घरात हे काम म्हणजे मग आवश्यकच असतं ते. फिक्सच असतं ते. गृहिणीला अनेक कामं असतात, त्याच्यातलं हे एक दळण करणे एक काम बरं आहे, पण टाइमपास होतो हा तेवढाच. हे आपलं इव्हिनिंग रुटीन असतंच. हो हो हो, व्यायाम पण होतो हातांना. साधारण महिन्यातून 2 वेळा दळण करावं करावंच लागतं. लागतं. हो हो. त्या सगळ्या क्रिया पण गरजेच्या आहेत, हातांची मानेची हालचाल वगैरे सगळं पाखडताना. तर हे जे पत्रावळ्या द्रोण पळसाच्या पानाच्या पासून बनवल्या जातात आणि त्याच्यावर जेवणे म्हणजे त्याच्यातून ते जे काही रस अन्नात मिसळतात, तर ते आपल्या पचनाच्या ज्या तक्रारी असतात त्या बऱ्या करतात असं म्हटलं जातं. आता काही नसतं पण पत्रावळी त्या याच्याच असतात, आता प्लास्टिकच्या आल्या आहेत, पुन्हा तो प्लास्टिकचा सगळीकडे भस्मासूर झालेला आहे. हो. तर ते बघून वाईटच वाटतं. पण म्हणून मला हे वृक्ष असे लावायचे आहेत माझ्या शेतात. हे कलेक्शन सगळं देशी वृक्षांचं ठेवायचं आहे, जेणेकरून व्हिडिओ मार्फत शेअर केल्यावर 2 लोकांनाही हे बघून लावण्याची इच्छा झाली तरी माझं शेअर करण्याचं आपण सार्थक पण झालं. पत्रावळी करू ना. हो, आपणही पत्रावळ्या तयार करत जाऊ हा, त्याच्यातच आणि जीव. त्याच्यातच जेवत जाऊ. छान वाटेल. हो, जेवण झालं की पुन्हा ते खतात टाकल्या त्याचं खत होईल पुन्हा. तयार होईल. हां, आणि पळसाला जे लाल 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 भडक रंगाचे फुलं येतात, त्याच्यावर बरेच कीटक पक्षी त्यांचा हे चालतो, उदरनिर्वाह होतो. असं. त्याच्यामुळे देशी झाड फार महत्वाचं आहे. आता बघा हे माझं लावून झालेलं आहे. हे पांढरे जांभूळ आहे, तिला कलम केलेलं आहे. आणि हे 2 पळस, हे बघा पळस असं दिसतं. तीनच आहे त्याला, एक तीन पानं. पानं आहेत त्याला. हो, हो. आणि मेन आकर्षण म्हणजे माझं ते पांढरं जांभूळ होतं बुवा. साधारण 2-3 वर्षात त्याला फळ येणं अपेक्षित आहे. बघूया. बाकी काही झाडांना थोडंसं खत मिश्रित माती टाकायची होती, कारण कोंबड्या आहे ना कुंड्यांमधली माती उकरून टाकतात, तर ती पण जरा ॲड केली होती. तर हे असे कामं गार्डनमधली सुरू असतात.